सर्वांना हुल जोहार जय भीम। मी अशोक शिंगाडा, उलगुलान ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष। काही दिवसापासून तुम्ही पाहत असाल की धर्मांतरांच्या बाबतीत उलगुलान ब्रिगेड ही गंभीरपणे ह्या धर्मांतरांच्या विषयी हा गंभीरपणे घेऊन अनेक जे ख्रिश्चन मिशनरींचे धर्मस्थळे असतील, चर्च असतील, प्रार्थनास्थळे असतील, इथे भेटी दिल्या। काही ठिकाणी दमदाटी आम्ही केल्या, बऱ्याच ठिकाणी ही केंद्र बंद पाडली। आणि हे सुरू असताना आम्ही जिल्हा प्रशासनाला पत्रव्यवहार सतत करत राहिलो की कायदेशीर हे बंद करावं, कारण की अनुसूचित क्षेत्रामध्ये पेसा जो कायदा आहे 1996चा, ह्याच्यामध्ये कलम 4 हे रूढी, प्रथा, परंपरा, संस्कृती आदिवासींना जपन करण्याचं, त्याचं संरक्षण करण्याचा अधिकार देते। तेथे कुठल्याही इतर धर्माला स्थान नाही। आणि आवर्जून एक गोष्ट सांगेल की आदिवासी ख्रिश्चन नाही म्हणजे तो कुठल्या तरी इतर धर्माचा आहे का, तर नाही। हे प्रथमतः लक्षात घ्या। आदिवासी हा कुठल्याही धर्माचा नाही, तो प्रकृतीपूजक आहे, निसर्गपूजक आहे, तो कुठल्याही धर्मामध्ये मोडत नाही। आणि हेच आम्ही शासनाला ठणकावून सांगतोय। आदिवासी क्षेत्रामध्ये कुठल्याही धर्माची प्रार्थनास्थळे ही नको आहेत। आणि त्यासाठी सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहेत, 1918चे पण आहे, 2018चे आहेत, असे अनेक जजमेंट आहेत की त्यानुसार ह्या अनधिकृत जेवढी प्रार्थनास्थळे असतील, धार्मिक स्थळे असतील, हे निष्कासित करावीत। आणि नवीन जर एखाद्याला सुरू करायचं असेल तर त्यांनी रितसर परमिशन घ्यावी। परंतु आपल्या संघटनेचा एकच उद्देश आहे की अनुसूचित क्षेत्रामध्ये कुठलंही धर्मस्थळ, कुठलेही धार्मिक स्थळे नसावीत। आमच्या निसर्गपूजक, आमचे वाघोबा असो, चेडोबा असो, हिरोबा असो, आमचे जे आदिवासी जे दैवते असतील, कुलदैवते असतील, हे पूर्वीपासून आमची उघड्यावरची दैवते आहेत आणि त्यालाच आम्ही पूजतोय। तर हे शासनाने हा विषय गंभीर घेऊन याच्यावरती त्वरित निर्णय घ्यावा। हा पहिली मागणी आमची ही आहे। दुसरी मागणी आमची अशी आहे की पेसा क्षेत्रामध्ये ज्या पेसा ग्रामपंचायत आहेत त्या ठिकाणी नगर परिषद तयार करण्याची ह्यांचे जे षडयंत्र आहे, पेसा क्षेत्रामध्ये हे क्षेत्र वगळण्याचा ह्यांना अधिकार नाही, ते राष्ट्रपतींनाच असते। पालघर जिल्ह्यामध्ये या अगोदर सुद्धा सफाळ्या भागामध्ये अनेक ग्रामपंचायतमध्ये आदिवासी संख्या कमी म्हणून त्या पेसा ग्रामपंचायत रद्द करण्याचे जे षडयंत्र होतं, तसेच आज बोईसरमध्ये 3 ग्रामपंचायती ह्या पेसा ग्रामपंचायती इतर ग्रामपंचायतीमध्ये विलीन करून त्याची नगर परिषद तयार करण्याचे हे षडयंत्र आहे, हे मला हाणून पाडायचं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आदिवासी जमीन ही कुठेही कोणालाही बिगर आदिवासींना घेता येत नाही असं आमचं संविधान म्हणते, समता जजमेंट म्हणते। सुप्रीम कोर्टाचं जजमेंट हे सर्वांना, ती न्यायपालिका असो, कार्यपालिका असो, बंधनकारक असते, परंतु त्याचं पालन केलं जात नाही। पेसा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असलेले अनेक अनुसूचित क्षेत्र हे बिगर आदिवासींनी घेतलेले आहेत, जबरदस्तीने कब्जे केलेले आहेत, काही ठिकाणी नावं चढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या आदिवासींच्या जमिनी त्यांना पुन्हा परत करा। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे बंजारा समाज, बंजारा किंवा तत्सम इतर जाती, ह्या 1950 पासून अनेक जातींनी आपल्या आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, धनगर समाजाने घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु आदिवासी हे जे प्रवर्ग आहे अनुसूचित जमातीचं, ह्या जमातीमध्ये इतर कोणालाही घुसता येणार नाही, परंतु तो विरोध तर दिसला पाहिजे। आज जिल्ह्यामध्ये हा विरोध दिसत नाही। बंजारा समाज मागणीसाठी लाखोच्या संख्येने मोर्चे काढत आहेत, परंतु आदिवासी समाजाने सुद्धा त्याला प्रति मोर्चा काढला पाहिजे, त्याचा विरोध दिसला पाहिजे। आणि हा विरोध हा दिसावा म्हणून ह्या बेमुदत उपोषणामध्ये आम्ही तो महत्त्वाचा मुद्दा घेतलेला आहे की आदिवासी आरक्षणामध्ये कोणालाही घुसखोरी करून द्यायची नाही। तिसरा महत्त्वाचा मुद्दा घेतलेला आहे की आमच्या नजीक, आमच्या गावाच्या बाजूलाच असलेला मुरबे हे किनारपट्टीवरती कोळी समाज मोठ्या प्रमाणात आहेत। कोळी समाजाबरोबर आमचा आदिवासी समाज आहे, कारण की किनारपट्टी ही पूर्ण वाढवण बंदरामुळे पूर्ण किनारपट्टी हा तिथला जो कोळी समाज यांचा धंदा सगळं त्यांचं सर्व काही उद्ध्वस्त होणार आहे। तसंच मुरब्याला जर झाली तर तिकडचा परिसर पूर्ण किनारपट्टीचा उद्ध्वस्त होणार आहे। या कोळी बांधवांच्या सोबत सर्वात महत्त्वाचा जर घटक त्यांच्यासोबत जर असेल तो आदिवासी समाज। बोटींवर काम करणारा कामगार वर्ग हा पूर्णपणे आदिवासी आहे आणि ह्या आदिवासी समाजाचं अतोनात नुकसान होणार, त्यांचा रोजगार जाणार आहे, त्याला विरोध केलेला आहे। त्याचप्रमाणे डहाणू हे हरितपट्टा आहे आणि नोटिफिकेशनमध्ये येते, त्या ठिकाणी जे थर्मल पॉवर आहे, जे औष्णिक वीज केंद्र आहे, ह्या ठिकाणी अदानी
त्या कोळशापासून जी ॲश त्या राख तयार होते त्या राखीपासून सिमेंट तयार करण्याचा कारखाना करत आहेत आणि हा कारखाना जर त्यांनी तयार केला तर प्रदूषणाने तिथले सर्व वाड्या उद्ध्वस्त होणार आहेत. तेथील जनजीवन हे प्रदूषणाने पूर्णपणे ते मानवावरती किंवा इतर प्राण्यांवरती त्याचा दुष्परिणाम होणार आहे. ह्याला आम्ही विरोध करत आहेत. असे ह्या आंदोलनाचे मुद्दे आहेत आणि ह्या मुद्द्यांनुसार सर्वांनी ह्या 16 सप्टेंबरला परवाला जिल्हा कार्यालय पालघरच्या समोर अनेकांनी हजेरी लावावी, आम्हाला पाठिंबा द्यावा. कारण की मध्य प्रदेश, झारखंडपासून, यूपीपासून बऱ्याच ठिकाणचे आदिवासी लोकांचे आपल्या समाजाचे लोकांचे आम्हाला फोन आले आणि येण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला आणि येणार आहेत. परंतु आपल्या जिल्ह्यातील अनेकांनी मला असं सांगितलं की बाबा मला सुट्टी नाही किंवा काय. आपण आपलं अनुसूचित क्षेत्र हे राखलं पाहिजे आणि हे राखण्यासाठी आपल्या अनुसूचित क्षेत्रामध्ये असलेले हे जे सर्व इतर धर्माचे, पंथांचे किंवा कोणाचेही हे जे प्रार्थनास्थळे, धार्मिक स्थळे ती नष्ट केली पाहिजेत. कारण ती नष्ट नाही केली तर आपली संस्कृती नष्ट होईल आणि ज्या दिवशी आदिवासींची संस्कृती नष्ट झाली त्या दिवशी आदिवासीचं अस्तित्व पूर्णपणे नष्ट होणार आहे. कारण की हे बोलतात की आम्ही सुखदुःखाला जातोय, परंतु तुम्ही जवळून जरा पहा, त्यांचं निरीक्षण करा. ते तेथील असलेल्या गावदेवाला वर्गणी देणार नाहीत. ते गावदेवांची, त्यांच्या कुलदेवांची पूजा करत नाहीत. ते नकळत त्या ख्रिश्चन धर्मामध्ये विलीन होत आहेत आणि आदिवासी संस्कृतीला विसरत आहेत. आदिवासी संस्कृती नष्ट करण्याचे हे जे षडयंत्र आहे, आदिवासी संस्कृती नष्ट झाली, आदिवासी क्षेत्र, अनुसूचित क्षेत्र नष्ट होणार आणि आदिवासी समाज नष्ट होणार. आणि ह्याच्या हे प्रचंड मोठ्यामध्ये जे आपल्यावरती हे षडयंत्र आखलेलं आहे, ह्याला कुठेतरी तीव्र विरोध व्हावा म्हणून 16 सप्टेंबर रोजी बेमुदत पालघर कलेक्टरच्या समोर उलगुलान ब्रिगेड तसंच इतर आदिवासी समाज बांधव हे तीव्र आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करत आहेत, धरणे आंदोलन करत आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत करत आहेत. तर आपण सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. जोहार, जय भीम.